नमस्कार मित्रांनो. आज जवळजवळ 11 दिवस झाला आपला व्लॉगिंगचा चॅनल हॅक होऊन. म्हणजे बरेच लोकांना असं वाटत होतं की चॅनल हॅक नाही झाला, यांनी मुद्दाम बंद ठेवलाय, पैशासाठी करतायत किंवा काहीतरी समथिंग अशा काय कमेंट करत होते लोक. मग मला सांगा, 10-10, 12-12 दिवस चॅनल कोण बंद ठेवेल का? मी यूट्यूब टीमशी गेले 12 दिवस झालं बोलतोय. मी तुम्हाला इथं बाजूला त्याचे स्क्रीनशॉट पण दाखवतो, तुम्ही बघू शकता. आणि गेले 10 दिवस झालं मी थोडंसं बिझी होतो. परभणीला पण गेलतो, काल पुण्याला पण इव्हेंट होता आणि आता उद्या पण एक काम आहे. मग ह्या पळापळीमध्ये मला जास्त व्हिडिओ बनवता आले नाहीत चॅनलबद्दल किंवा तुम्हाला अपडेट देता नाहीत आले. तरी मला बऱ्याच लोकांनी विचारलं की दादा चॅनलला काय झालं आहे, व्हिडिओ का नाही टाकत तुम्ही वगैरे. तर आज मी हा कृष्णाच्या चॅनलवरती व्हिडिओ बनवतो आहे. म्हणजे जेव्हापासून हॅक झाला आहे चॅनल तेव्हापासून मी कृष्णाच्या चॅनलला व्लॉगिंग करतो आहे. पण असं कुठंतरी मन लागलं नाही माझं ह्या कृष्णाच्या चॅनलला व्लॉगिंगचे व्हिडिओ टाकणं, कारण ती शेवटी छोट्या पोरांसाठी मी चॅनल केला होता आणि त्याच्यावरती कृष्णाचेच व्हिडिओ लोकांना बघायला आवडायचे. आणि आता मी माझा चॅनल गमावला आहे, तर मला म्हणजे असं तुम्ही आता म्हणसाल की हां, आम्ही मालवणला पण गेलो होतो. त्याच त्याच आदल्या रात्री, मालवणला जाण्याच्या आदल्या रात्रीच आमचा चॅनल हॅक झाला होता. पण ॲक्च्युली सगळा प्लॅन केला होता. महाराज डेव्हलपरचे जे राकेश मोर आहेत, तर त्यांच्याबरोबर आम्ही ट्रिप प्लॅन केला होता आणि सगळ्या गोष्टी हॉटेल वगैरे बुकिंग करून ठेवला होता. मग ते अचानकच आपण हे करू शकत नाही, कॅन्सल वगैरे बुकिंग करू शकत नाही, समोर पेमेंट वगैरे केलेलं असते. मग मन नसताना सुद्धा आम्ही मालवणची ट्रिप केली आणि ट्रिपला गेलो आहे म्हणल्यावरती थोडे आपण तिथं ट्रिपला गेलो आहे आणि बीचवरती किंवा कुठं रुसत रडत बसणार चॅनल गेला आहे म्हणून. थोडाफार तर इकडं तिकडं मुलांसाठी फॅमिलीमुळे किंवा फॅमिलीबरोबर एन्जॉय तर माणूस करणारच. मग मी कुठं बोटीतले व्हिडिओ, बीचवरचे, हॉटेलवरचे व्हिडिओ बनवतो, तर लोकांना असं वाटायचं की हा मस्तपैकी एन्जॉय करतो, ह्याचा काय चॅनल गेला आहे. पण चॅनल गेलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी. आता तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता, यूट्यूबला चॅनल दिसतोय पण मला ॲक्सेस भेटत नाही त्याचा, म्हणजे माझ्यातून लॉग आउट झाला आहे चॅनल. गेले 12 दिवस झालं जवळजवळ यूट्यूब टीमशी बोलतोय. एक त्यांना मेसेज केल्याच्या नंतर त्यांचा रिप्लाय जवळजवळ 12 तास, 24 तास, 48 तास असं ह्या दरम्यान येतो. वाट बघावं लागते, असं नाही की लगेच रिप्लाय येतो. आज सकाळी पण मी त्यांचा काल मला मेसेज आला की सॉरी, आम्ही तुमचं चॅनल रिकवर करू शकत नाही. ही गोष्ट म्हणजे हा मेल बघितल्याच्या नंतर म्हणजे असं वाटलं की आता संपलं. म्हणजे मी एवढी मेहनत केली, ह्या चॅनलवरती मी सगळ्या गोष्टी चालवतोय आणि आज तोच रिकवर होत नाही, तर म्हणजे खूप खचून गेलो मी. टेन्शन आलं. परत मी आज सकाळी यूट्यूबला परत मेल केले, तर मी तुम्हाला बाजूला दाखवतोय मेल. परत मेल केलेत बरेच की आता बोलले बरेच काही गोष्टी, त्यांना प्रूफ पण दिल्यात की हा चॅनल माझा आहे किंवा याचा ॲक्सेस भेटत नाही वगैरे वगैरे बऱ्याच काही गोष्टीचं. तर चॅनल येईल म्हणून 50% तर गॅरंटी संपलेली आहे. लास्ट टाईम 2023मध्ये सुद्धा हाच चॅनल आपला व्लॉगिंगचा हॅक झाला होता. आता हॅक कशामुळे होतो तुम्हाला सांगतो. एखादा आपण सॉफ्टवेअर किंवा एखादी लिंक किंवा समथिंग असं वेगळी ॲक्टिव्हिटी केली ना आपल्या ईमेल आय डीवरती, किंवा जो ईमेल आय डी पी सीमध्ये किंवा मोबाईलमध्ये साइन इन आहे त्या डिव्हाइसमध्ये, जर अशा काही गोष्टी आपण इन्स्टॉल केल्या तर त्याच्यामुळे आपले ईमेल्स हॅक होतात. तर मी त्या दिवशी एक सॉफ्टवेअर डाउनलोड करत होतो एडिटिंगसाठी कॉम्प्युटरला, आणि त्यामुळं पहिला अक्षयचा चॅनल माझ्याकडे आहे, तो अक्षयचा चॅनल हॅक झाला. नंतर दुसऱ्या दिवशी माझा चॅनल हॅक झाला. अक्षयचा तर छोटा चॅनल होता, 2-2.5 सबस्क्रायबर होते, 2-2.5 हजार. आपला तर मेन चॅनल होता 9.25 लाख समथिंग सबस्क्रायबर होते. आणि
मला विश्वास होता की लास्ट टाईम मी चॅनल रिकवर केलता, तर ह्या टाईमला पण मी रिकवर करू शकतो. पण लास्ट टाईम 2023 रोजी 23च्या दरम्यान AI टेक्नॉलॉजी जास्त नव्हतं आणि आता सध्या AI टेक्नॉलॉजी जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळं हॅकर्सने सुद्धा ॲडव्हान्स काहीतरी केलं असणार. त्यामुळं Googleसुद्धा चॅनल जो ईमेल आहे माझा रिकव्हरी करू शकत नसेल. मी अजून बोलतोय Google टीमशी. बघूया 50% तर होप्स संपलेतच की चॅनल रिकवर होईल म्हणून. 50% आहेत. जर चॅनल रिकवर नाही झाला तर मला पुन्हा नव्यानं जोमानं चॅनल उभा करावा लागणार आणि त्यामध्ये मला तुमची मदत साथ हवी. शुक्र आहे की मी हे वेगवेगळे 2-3 चॅनल ओपन करून ठेवलेत. मला बरेच लोक म्हणायचे की 4-4 चॅनल ओपन करून ठेवतोय. आज मला ह्या चॅनलची गरज पडली. एक नाही तर दुसरा आहे. आणि त्या दिवशी सगळे चॅनल हॅक होणार होते. पण नशिबानं एक चॅनल हॅक झाला की मी सगळा कॉम्प्युटर रिसेट केला. सगळी ईमेल आय डी साइन आउट केली. बऱ्याच काही गोष्टी म्हणजे ते माझा सगळ्या गोष्टीतला मूड, रस, ॲक्टिंग, शूटिंगमधला सगळ्या गोष्टी अशा म्हणजे कमी झाला. सगळा मूड गेला माझा. काय करावं काय नाही. म्हणजे व्हिडिओ पण बनवू वाटत नाही, स्क्रिप्ट लिहू वाटत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी आता चालल्यात यूट्यूबवर म्हणून मी ह्या गोष्टी करतोय. आता तुम्ही माणसाला पूजाला का बसवलंय मग मागं? ये म्हणलं बस, तुला काय वाटतंय चॅनलबद्दल? की लोकांना खोटं वाटतंय चॅनल गेलाय? यूट्यूबवरती जाऊन बघा, चॅनल दिसतोय. त्याच्यावरती गेले 12 दिवस झालं व्हिडिओ पडलेला नाही. मी दिवसातून 2-2 व्हिडिओ टाकणार माणूस 10 आणि 12 दिवस चॅनल बंद कसा ठेवेल? हां, ज्यावेळेस काय चॅनलला प्रॉब्लेम येईल मी त्यावेळेस सांगत असतोय स्ट्राईक पडलाय, 8 दिवस बंद आहे, 7 दिवस बंद आहे. पण हॅक चॅनल झालेलं आहे त्याच्यामुळं टेन्शन वाढलंय मला. कारण आपल्या सगळ्या गोष्टी यूट्यूबवरती चालू होत्या. जे लोक पहिल्यापासून माझे ब्लॉगिंग बघत असतील तर त्यांना माहिती असेल माझी कंडिशन, परिस्थिती, की आपल्याला बॅकअप सपोर्ट नाही आहे काय. सगळ्या गोष्टी ज्या आहेत सोशल मीडियाच्या जेव्हा आहेत. होईल चॅनल रिकवर असं बस पॉझिटिव्ह थिंक ठेवूनच काम करायचं आहे. आता रिप्लायची वाट बघतोय मी पुढच्या. माहीत नाही पण 50% होप संपल्यात रिकवर होईल म्हणून चॅनल. बाकी बघू, जे काय होईल, जे काय होतं आपल्याबरोबर ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायचं आणि पुढं चालायचं. प्रयत्न चालू आहेत माझे. तुमची साथ राहू द्या, मदत राहू द्या. आणि आपला जो दुसरा चॅनल आहे पांडूच्या करामती, ही वेब सिरीज मी त्याच्यावरती चालू केलेली. फक्त तुमच्यासाठी नावाचा चॅनल. प्रत्येक रविवारी त्याच्यावरती एपिसोड येतो आणि उद्या पण मी एपिसोड टाकणार आहे. किती पण आयुष्यामध्ये अडचणी, दुःख, काही येऊ द्या, पण मी हार मानणार नाही, खचून जाणार नाही. मेहनत, प्रयत्न करत राहणार आहे. जिथं मेहनत असते तिथं यश नक्कीच असतं. आज ना उद्या सगळ्या गोष्टी होत्याल व्यवस्थित माझ्या पण आयुष्यातल्या. चला, बाय बाय. बघू काय होते, नेक्स्ट अपडेट देतो मी तुम्हाला.